नमस्कार. आज आपण कल्की यांच्या द टायगर किंग या विलक्षण कथेच्या प्रवासात सामावून जाणार आहोत. कसे यात आपण एका अशा शक्तिशाली राजाचा विरोधाभास उलगडणार आहोत ज्याचं अख्खं आयुष्य चक्क एका वन्य प्राण्याने नियंत्रित केलं होतं. हे ऐकायलाच किती कमाल वाटतं. आता सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न पडतो. निरंकुश सत्ता आणि माणसाचा अहंकार खरोखरच नियतीवर मात करू शकतो का? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला एका डार्क कॉमेडी आणि सस्पेन्सच्या जगात ओढून नेतो. आणि हो, कथेचा क्लायमॅक्स न फोडता आपण ही मजा अनुभवणार आहोत. सुरुवात करूया ती थेट महाराजांच्या जन्मापासून. जन्माच्या वेळीच मुख्य ज्योतिषी एक अतिशय भयंकर भविष्यवाणी करतात. ते म्हणतात, या मुलाचा जन्म वृषभ नक्षत्रात झालाय. आणि आपल्याला तर माहीतच आहे, वृषभ आणि वाघ हे नैसर्गिक शत्रू असतात. त्यामुळे याच्या मृत्यूचं कारण दुसरा तिसरं कुणी नसून एक वाघच असेल. पण इथूनच कथेची खरी गंमत सुरू होते. सामान्यपणे लहान बाळ काय करेल? रडेल, बरोबर. पण हे 10 दिवसांचं तांधुलं बाळ चमत्कारिकरित्या चक्क एक भयंकर धमकी देतं. वाघांनो, सावध रहा. म्हणजे विचार करा, जन्माच्या पहिल्याच दिवसापासून केवढा तो प्रचंड अहंकार. पुढे जाऊन या तरुण राजपुत्राचं जे संगोपन होतं तेही पूर्णपणे इंग्रजी पद्धतीचं. इंग्रजी गाईचं दूध, इंग्रजी दाई, इंग्रजी शिक्षक आणि चक्क इंग्रजी सिनेमे. यातून लेखकाने त्या काळातील भारतीय राजघराण्यांच्या वसाहतवादी मानसिकतेवर काय अचूक आणि मार्मिक उपहास केलाय हे लगेच आपल्या लक्षात येतं. बरं, जेव्हा हा राजा वयात येतो तेव्हा त्याला ती भविष्यवाणी आठवते. आणि मग काय, निव्वळ स्वार्थापायी तो राज्यातल्या इतर सर्वांना वाघावर साधा दगड मारण्यासही बंदी घालतो. कारण काय, तर स्वतःलाच सगळ्या वाघांची शिकार करायची असते, म्हणजे सगळा खेळ एकट्याचाच. राजाने आपला पहिला वाघ मारल्यावर मुख्य ज्योतिषी पुन्हा येतात आणि त्यांचा अंदाज अधिक ठामपणे मांडतात. ते स्पष्ट इशारा देतात की 99 वाघ मारले तरी चालतील, पण 100व्या वाघापासून सावध राहावं लागेल. हाच तो इशारा आहे जो पुढच्या संपूर्ण कथेसाठी धोक्याची घंटा आणि एक प्रचंड तणाव निर्माण करतो. आता या शिकारीच्या वेळात एक मोठा राजकीय संकट उभं राहतं बरं का. होतं काय, एक उच्चपदस्थ ब्रिटिश अधिकारी राज्यात येतो आणि मेलेल्या वाघासोबत किमान एक फोटो काढण्याची मागणी करतो. पण आपले महाराज कसले, ते या मागणीला अगदी स्पष्टपणे नकार देतात. पण या नकाराची किंमत मोठी असू शकते. ब्रिटिश अधिकाऱ्याला दुखावल्यामुळे अख्खं राज्यच हातातून जाण्याची वेळ येऊ शकते. हे टाळण्यासाठी महाराज चक्क त्या अधिकाऱ्याच्या पत्नीला लाच म्हणून 50 हिऱ्यांच्या अंगठ्या पाठवतात. आणि त्याची किंमत तब्बल 3 लाख रुपये. त्या काळातली ही रक्कम म्हणजे, विचार करा. थोडं थांबूया इथे. ही जी संपूर्ण लाचखोरीची घटना आहे ना, ती केवळ पैशांची उधळपट्टी नाहीये, तर ती राजकीय लाळघोटेपणा आणि मनातली भीती उत्तम प्रकारे समोर आणते. याच भीतीच्या सावटाखाली महाराज आणि त्यांचे अधिकारी प्रत्येक निर्णय घेत असतात. सत्ता असली तरी भीती किती असते याचे हे उत्तम उदाहरण. पुढे ही शिकारीची मोहीम अक्षरशः शिगेला पोहोचते. विचार करा, वाघांची शिकार 100 पार करण्यासाठी महाराज स्वतःची पत्नीसुद्धा अशा राज्याची निवडतात जिथे वाघांची लोकसंख्या जास्त असेल. म्हणजे लग्नाचा निर्णयसुद्धा वाघांच्या आकडेवारीवर. हे वेळ कुठल्या थराला गेलंय हे यावरून समजतं. पण खरी अडचण येते ती 100व्या वाघाच्या वेळी. तो काही केल्यास सापडतच नाही. मग काय, महाराजांचा हट्ट एका भयानक पातळीवर पोचतो. संतापाच्या भरात ते अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकतात आणि इकडे लोकांचा शेतसारा म्हणजे कर चक्क दुप्पट करतात. सगळाच कारभार मनमानी. महाराजांचा हा अवतार पाहून दिवाण भलताच घाबरतो. स्वतःची नोकरी आणि जीव वाचवण्यासाठी तो एक अतिशय हताश आणि हास्यास्पद प्लॅन बनवतो. तो चक्क मद्रासच्या प्राणीसंग्रहालयातून एक म्हातारा शांत वाघ आणतो आणि त्याला गुपचूप जंगलात नेऊन सोडतो. म्हणजे कसंही करून महाराजांच्या हातून वाघ मारायचाच. मग महाराजांना अखेर तो वाघ दिसतो, जो मुद्दाम तिथे सोडलेला असतो. ते काळजीपूर्वक नेम धरतात, गोळी झाडतात आणि तो वाघ कोसळतो. महाराज अत्यंत आनंदात तिथून निघून जातात, कारण आपला जीवघेणा मृत्यू टळलाय, भविष्यवाणी खोटी ठरलीये याची त्यांना 100% खात्री पटलेली असते. पण थांबा, इथला विरोधाभास खरंच थक्क करणारा आहे. कथेतील हे सगळ्यात मोठं वळण. वास्तव हे असतं की राजाचा नेम पूर्णपणे चुकलेला असतो. गोळीच्या नुसत्या आवाजाने तो म्हातारा वाघ बेशुद्ध पडलेला असतो.
आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे राजाला सत्य सांगायला घाबरून सेवकांनीच त्या वाघाला गुपचूप मारून टाकलेलं असतं. आता आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत या भ्रमात महाराज असतात. त्यामुळे ते शिकारीवरून लक्ष उडवतात आणि आपल्या लहान मुलाच्या 3ऱ्या वाढदिवसाकडे लक्ष केंद्रित करतात. त्याला काहीतरी भारी, खास भेटवस्तू द्यावी असं ते ठरवतात. आणि तिथेच खुशामतखोरीचा पुन्हा एकदा फटका बसतो. होतं काय की एक घाबरलेला दुकानदार एका ओबडधोबड आणि अतिशय स्वस्त अशा लाकडी वाघाची किंमत भरमसाठ सांगून खोटं बोलतो. तो म्हणतो की हा कौशल्याचा एक दुर्मिळ नमुना आहे आणि दुर्दैव पहा, हाच खोटेपणा महाराजांच्या मृत्यूचं मूळ कारण बनतो. मुलासोबत त्या खेळण्याने खेळत असताना त्या ओबडधोबड लाकडाचा एक लहानसा फाळ म्हणजे एक बारीकसा तुकडा महाराजांच्या उजव्या हातात घुसतो. महाराज नेहमीच्या तोऱ्यात अत्यंत निष्काळजीपणे तो तुकडा खेचून काढून टाकतात. वाटतं काय होणार एका छोट्या लाकडाने. पण अवघ्या 4 दिवसांत त्या एका किरकोळ ओरखड्याचं मोठ्या आणि प्राणघातक संसर्गात रूपांतर होतं. तो संसर्ग संपूर्ण हातात वेगाने पसरतो. निसर्गाचा सूड असाही असू शकतो. इतका आश्चर्यकारक, लहान आणि पूर्णपणे अनपेक्षित. अखेर शल्यचिकित्सक येतात, ऑपरेशन होतं आणि इथूनच समोर येतं ते कथेचं सर्वात भन्नाट आणि उपहासात्मक वाक्य. डॉक्टर बाहेरून काय सांगतात? शस्त्रक्रिया यशस्वी झाली, महाराज मरण पावले आहेत. म्हणजे बघा, ऑपरेशन सक्सेसफुल, पण रुग्ण मात्र दगावला. कथेचा असा विडंबनात्मक शेवट पक्का होतो. खरंच ही कथा नाट्यमय विडंबनेचा म्हणजेच ड्रमॅटिक आयरनीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. आपल्याला म्हणजे प्रेक्षकांना माहीत असतं की राजाने तो 100वा वन्यवाघ कधी मारलाच नव्हता. उलट एका अत्यंत साध्या स्वस्थ लाकडी खेळण्याने त्याचा पराभव केला होता. नियतीचा खेळ बघा. या सगळ्यातून लेखक कल्की आपल्याला फक्त हसवत नाहीत बरं का, तर ते मानवी अहंकार विरुद्ध नैसर्गिक जग यावर अत्यंत कठोर भाष्य करतात. स्वतःच्या सुखासाठी किंवा अहंकारासाठी आपण कशा प्रकारे निष्पाप प्राण्यांचा बळी देतो हे ते आपल्या निदर्शनास आणून देतात. आणि ही काही फक्त भूतकाळातली गोष्ट नाही. आजच्या जगातही हे तितकंच खरं आहे. आजही श्रीमंतांमध्ये असलेली शिकारीची हाऊस, राजकीय नेत्यांची आंधळी खुशामत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणीय समतोलाकडे होत असलेलं दुर्लक्ष, हे सगळं आपल्याला आजूबाजूला रोज दिसतं. शेवटी या कथेतून एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. आपण या पर्यावरण आणि परिसंस्थेच्या युगात अशी नवीन व्यवस्था कशी निर्माण करू शकतो, जी सर्व लोकांसाठी, पृथ्वीसाठी आणि सजीवांसाठी काळजीवर आधारित असेल? टायगर किंगसारखं वागण्यापेक्षा निसर्गाने आपला सूड घेण्यापूर्वीच आपण पर्यावरणाचा आदर करायला शिकायला हवं. हा विचार खरंच अंतर्मुख करणारा आहे, नाही का? यावर नक्की विचार करूया.